नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मिल्क फ्रूट कस्टर्ड तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य ड्राय फ्रूट, किवी, सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, काळे द्राक्ष, केळी, मध, साखर आणि दही। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। किवी घेतलेले आपण आता याच्यावरचं जे साल असतं ते काढून घ्यायचं आहे आणि त्याचे छान छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे। हे बघा, असं वरचं साल निघतं त्याचं लगेच। खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असतं सगळ्या फ्रूटचं कस्टर्ड सॅलेड। असं आपण सगळं सोलून घेऊया। सोलून घेतलेलं आहे, हे बघा असं किवी सोलून घेतला, त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। या बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। तसेच आपण हे द्राक्षाचे पण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। एका द्राक्षाचे असे आपण दोन दोन तुकडे करून घ्यायचे। छोटे असेल तर एक केला तरी हरकत नाही। आता हे मोठे म्हणून मी असे त्याचे दोन तुकडे करून घेते। हे बघा, आता आपण द्राक्षाचे पण असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता ते पण आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊ। हे काळे द्राक्ष आहे, त्याचे पण असे छोटे आपण तुकडे करून घेऊया। हे बघा असे हे आपण आता काळ्या द्राक्षांचे पण असे छोटे तुकडे करून घेतले, ते पण आपण इथे बाउलमध्ये घालून घेऊया। तर इथे मी ॲपल घेतलेला आहे, ॲपलचे पण आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। हे बघा, आता आपण ॲपलचे पण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। बघा, ॲपलचे पण आपण आता इथे छोटे तुकडे करून घेतलेले, ते पण आपण या बाउलमध्ये घालून घेऊया। आता इथे मी ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे, तो पण अर्धाच घ्यायचा आहे। हे बघा, व्यवस्थित तो मी सोलून घेतला होता, त्याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। ते पण आपण आता ह्या बाउलमध्ये घालून घेऊया। आता इथे आपण केळं घेतलेले, केळ्याला असं मध्ये चीर देऊन आपण त्याचे दोन तुकडे करून डायरेक्ट बाउलमध्येच मी काढून घेते। हे बघा, आपण आता इथे डाळिंबाचे दाणे घेतलेले, ते पण आपण ह्या बाउलमध्ये घालून घेऊ। याच्यातच आपण आता एक चमचा हनी घालून घेऊया। मग ड्रायफ्रूट्स टाक ना। याच्यातच आपण आता 2 चमचे याच्यात आपण आता ही साखर घालून घेऊया। चवीनुसार फ्रूट गोड असतात त्याच्यामुळे मी थोडासाच वापर केलेला आहे साखरेचा। आता आपण हे ड्रायफ्रूट आहे ते याच्यामध्ये घालून घेऊ। हे बघा, आपण आता याच्यात ड्रायफ्रूट घालून घेऊया। आता आपण याच्यात दही घालून घेणार आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। दही मी आता कमी टाकलेलं आहे, आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यात दही घालून घेऊ। आता पहिले आपण सगळं व्यवस्थित छान खालीवर करून मिक्स करून घेऊया। व्यवस्थित झालेलं आहे, दही पण मी व्यवस्थित घातलेलं आहे। त्याच्यात तुम्ही जर चाट मसाला घातला तर अजून छान टेस्ट आहे। हे बघा, आता आपण सगळे फ्रूट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। फ्रूट कस्टर्ड रेडी झालेले आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर तुम्ही पटकन लाईक करा, शेअर करा। थँक्यू।